मध्ये कलेक्टर साहेबांनाही ऐकू गेलं पाहिजे आणि एकनाथ शिंदेला बी ऐकू गेलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? झेंडा जरा वरती करा सगळेजण. जळगाव जिल्ह्यातील घराखालच्या जमिनींचा अजूनही मालकी न मिळणारे लोक, शेत जमीन कसत असलेले वनजमीन धारक आणि वेगवेगळ्या प्रकल्पामुळे विस्थापित झालेले प्रकल्पग्रस्त, या सगळ्यांनाही अद्याप न्याय मिळालेला नाही. सरकारने राहील त्याचं घर आणि कसेल त्याची जमीन अशी घोषणा दिली. त्याच्यासाठी आम्ही मुंबईला, ठाण्यावरनं मुंबईपर्यंत पायी चालत गेलो आणि तेव्हा सरकारने GR काढले. त्यावेळेस हेच देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. पण नुसते GR काढायचे आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायचे, हे जे काही चाललंय त्याच्या विरोधातला हा एल्गार आहे. दुर्दैवानं जळगाव जिल्ह्यातलं प्रशासन अंमलबजावणी करत नाही आणि म्हणून आज आम्हाला इथे हा बिराड मोर्चा घेऊन यावं लागलंय. प्रश्न सुटले नाहीत, चर्चा सकारात्मक झाली नाही तर आम्ही इथेच बसणार. आणि त्याच्याही पुढे जर सरकारनं केलेली अंमलबजावणी अधिक वेगवान रीतीनं पूर्ण केली नाही तर मग मात्र आम्ही मुंबईकडे कूच करू आणि तेव्हा महाराष्ट्रातला सर्व आदिवासी हा एकत्र येईल. 16 तारखेला देश बंदची हाक आम्ही दिलेली आहे. ती बंद म्हणजे दुकानं बंद नव्हे तर रस्ते बंद आणि सरकारी कामकाज बंद. सरकारने आत्ताच आमचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा हा संघर्ष अधिक तीव्र होईल. काय मागण्या आहेत आपल्याला? आमच्या मागण्या आहेत, वन जमीन धारकांना 7/12 द्या. कायदा असूनही अंमलबजावणी होत नाही. 4 जानेवारी 2019चा GR आहे. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, गावठाण गायरांमध्ये राहणाऱ्या लोकांची घरं नावावर करा. अजूनही या जिल्ह्यामधल्या प्रक्रिया करून 2 घरं सुद्धा नावावर केले नाहीत. उलट अंबानींना देण्याचा घाट, सौर ऊर्जांना देण्याचा घाट या जिल्ह्यामध्ये घातला जातोय. त्यामुळे ते घरं नावावर करा. गंगापूर सारखं लोक पुनर्वसन मागतायत, त्यांचं पुनर्वसन करा. दुष्काळ जाहीर करा आणि सर्व शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्ताचा मोबदला द्या. कापूस खरेदी केंद्र सुरू करा आणि हमी भावाप्रमाणे भाव द्या. या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. आमच्या जवळजवळ 29 मागण्या आहेत. त्या मागण्या पूर्ण होऊन लेखी निवेदन मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही.